कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता, जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, जो पूर्ण आपल्या MMR रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास तर होत नाहीये. जी आपण जुनी केलेली कामं आहेत त्याच्यावर स्वतःचे मोठे फोटो, मोठे होर्डिंग करतात, कटआउट लावतात, ऍडव्हर्टाईजवर खर्च केला जातो. पण आज विकासाच्या नावाखाली तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतोय, त्यांच्या बिल्डर मित्राचा होतोय, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतोय, त्यांच्या गुंडांचा होतोय. पण सामान्य नागरिकास त्रस्त आहे. छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातंय. कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जातं. कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोझर घुसवलं जातं. दुकानांकडून 5,000 10,000 रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे. पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे, जीएसटीचा असेल, विकासासाठी असेल, ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत. जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात. शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना, कारण मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं. सगळे हवालदिल झालेले आहेत, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. सगळे म्हणत आहेत, आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली. ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये, ना मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून. आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात, कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काय सोन्याचा चमचा आहे, चांदीचा चमचा आहे, प्लॅटिनमचा चमचा आहे, अजून काय काय माहित नाही. पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती, त्याचा जन्म आत्ता झालेला आहे, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं, बरोबर आहे. कधीपासून शेती करायला लागले होय? बंगला कधी झाला, दुसरा बंगला कधी बनतोय? पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे. आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही. रस्ता नाही अजून. शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाहीये, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात. 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये. हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले. म्हणजे तुम्ही विचार करा, जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्येला करतात किंवा पौर्णिमेला करतात. काय शेत असेल, कसलं शेत असेल यांचं? मडवी साहेब काय लावत असेल, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला. आता आपल्या केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर 300 युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल. खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात हे, की अशी भरभराटी होते? नाही जाऊ देत ते मला माहिती नाही, पण त्याचं सरबत करून आपण त्यांना प्यायला लावायचं. बरोबर. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण आपल्याला अजून पुढचे 3 कार्यक्रम आहेत, शाखा भेटी आहेत. तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसा आपल्या मागे चाललेला आहे.